महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। याच कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री संजय शिरसाट महाड दौऱ्यावर आले होते। सायंकाळच्या सुमारास चौदार तळ्याची पाहणी करण्यासाठी मंत्री शिरसाट 2 बोटीतून तळ्यात गेले। यावेळी त्यांच्यासोबत रील कॅमेरामन आणि इतर काही जण देखील बोटीत गेल्याची माहिती आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार मंत्री शिरसाट यांची बोट जवळपास 2 तास तळ्याच्या पाण्यात स्थिर होती। यावेळी ते रील्स कॅमेऱ्याच्या व्यक्तीसोबत संवाद साधत असल्याचं महाडकर नागरिकांनी पाहिलं। दुसरीकडे मंत्री तळ्यात असताना प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी बराच वेळ ताटकळत उभे असल्याचं चित्र दिसून आलं। त्यामुळे मंत्री नेमके 2 तास बोटीत काय करत होते असा सवाल उपस्थित होतोय। महाड शहरात याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय। या संपूर्ण प्रकारामुळे मंत्री शिरसाट यांच्या पाहणी दौऱ्याची शहरात चांगली चर्चा रंगली आहे। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्याच्या जलशुद्धीकरण आणि सुशोभीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी मंत्री संजय शिरसाट महाड दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केले। शरद पवार हे मोठे नेते आहेत, मात्र ते कोणत्या दिशेने जातात हे महाराष्ट्र जाणतो अशी टीका संजय शिरसाट यांनी केली। जोपर्यंत शरद पवार ठाम भूमिका घेत नाहीत तोपर्यंत त्यांच्या वक्तव्यांवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही असं शिरसाट म्हणाले। ते दिशा एकीकडे दाखवतात आणि जातात दुसरीकडे, हा त्यांचा स्वभाव आहे असा आरोप त्यांनी केला आहे। तसेच शरद पवार विरोधी पक्षात जास्त काळ राहतील असं आपल्याला वाटत नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। शरद पवार साहेब मोठे नेते आहेत, ते कधी कोणतं वक्तव्य करतात, कोणत्या दिशेला जातात महाराष्ट्र जाणतोय। म्हणून जोपर्यंत ते ठाम भूमिका घेत नाहीत तोपर्यंत त्यांच्या बोलण्यावर एवढा विश्वास ठेवावा असं ते व्यक्तिमत्व नाही आहे। म्हणून ते दिशा दाखवतात एकाकडे जायची आणि जातात दुसरीकडे, हा त्यांचा असलेला स्वभाव आहे। म्हणून ते विरोधी पक्षात जास्त काळ राहतील असं मला वाटत नाही।